पालघर तालुक्यातील उमरोळी गावातील ग्रामस्थांनी पालघर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। डहाणूचे माकापाचे आमदार विनोद निकोले हे देखील ग्रामस्थांसह या मोर्चात सहभागी झालेत। उमरोळी गावातील गट क्रमांक 301 मधील 200 एकरपेक्षा जास्त जमीन ही ग्रामपंचायतच्या नावे असलेली जमीन अचानक महाराष्ट्र शासनाच्या नावे झाली असून या जमिनीत 100 पेक्षा अधिक घरं आहेत। त्यामुळे शासनाने हा 7/12 त्वरितच पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या नावे करून येथील घर असलेल्या रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले यांच्याकडून करण्यात आली आहे। येत्या 3 ते 4 दिवसात हा 7/12 पूर्वस्थितीत न केल्यास उमरोळीसह परिसरातील गावांचा धडक मोर्चा पुन्हा एकदा तहसील कार्यालयावर काढून घेराव घालू असा इशारा देण्यात आला आहे। उमरोळी ग्रामपंचायत उमरोळी गावामध्ये गट क्रमांक 308 ह्या गट क्रमांक 308 मध्ये क्षेत्र 227 एकर हा 7/12 पूर्वी ग्रामपंचायतच्या नावाने होता। काही दिवसापूर्वी 1-2 दिवसामध्येच कोणत्याही म्हणजे ग्रामस्थांना न कळवता ग्रामपंचायतला न कळवता फेरफार त्यांनी करून 7/12 वर शासनाच्या नावाने 7/12 केलेला आहे। त्या जागेमध्ये अनेक लोकांची घरं आहेत, तिथे लोक राहत आहेत आणि अचानक हा 7/12 शासनाने त्यांच्या नावे केल्यामुळे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी एकत्र आले। न्याय मागण्याकरिता मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या कार्यालयात आले होते, त्यामुळे आजच्या मोर्चामध्ये मी या ठिकाणी उपस्थित राहिलो। त्यांच्या मागण्याचे ते समजून घेतलं। आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी बोलवलं, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जो काही 7/12 शासनाने शासनाच्या नावाने केलेला आहे तो 7/12 आम्ही निवेदन दिलेलं आहे की येत्या काही दिवसात तो पूर्वस्थितीत करावा, पुन्हा ग्रामपंचायतच्या नावाने तो 7/12 करावा। जर का त्यांनी हा 7/12 पुन्हा त्यांच्या ग्रामपंचायतच्या नावाने जर केला नाही तर उमरोळी गाव आणि पूर्णतः आजूबाजूचे सर्व गाव आम्ही एकत्र येऊन एक तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये उभं करण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी